त्या शाळेत 2 शिक्षक असताना एकच शिक्षक हजर राहतात, मॅडम हजर राहतात आणि एक शिक्षक हजर न राहता त्याचे सह्या करून एखाद्या येऊन सह्या करून त्याचा पगार निघतो. त्याच्यामुळं आम्ही इथं सगळी पालक इथं जमलो आहोत. तरी आम्हाला 2 शिक्षक इथे हजर पाहिजे. बाळा तुझं नाव काय? तुमच्या शाळेत शिक्षक किती आहेत सगळं? तू कितवीला आहे? आणि मॅडम किती आहेत? एक मॅडम एक शिक्षक. आणि आणखी एक कोण शिक्षक आहे का? कोण? कधी दिवसात नाही येतात ती? कधीच येत नाहीत का? मोठ्याने बोल. किती दिवसात नाही येतात ती? बर. कितीला होती ते शिकवाय? 4थी 3री. किती दिवसात ना आलते? आणि येऊन काय केलं त्यांनी? लगेच गे. घटनेचे प्रदेशाध्यक्ष बोलती. मुक्काम पोस्ट आंबेजळगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर. आंबेजळगावच्या अनारशे वस्ती शाळा, ह्या शाळेवर बरेचसे आपले हे पालक जमलेले आहेत आणि ते माझ्याकडे आले आणि ह्या शाळेची अशी तक्रार आहे की 4 वर्ग आहेत आणि 2 शिक्षक आहेत, पण त्याच्यातून आता एकच मॅडम म्हणून येतात, त्या रेग्युलर येऊन त्या शिकवतात आणि एक शिक्षक येतच नाही. मग त्यांचं रजिस्टर भरलेलं दावतंय आणि इथं गैरहजर दावतंय आणि त्याच्यामुळं त्या पालकांनी इथली जी मुलं आहेत ती काहींनी दुसरीकडे टाकायचा प्रयत्न केला आणि काही मुलं इथं आता आहेत त्या मुलांचं एवढं नुकसान आहे की त्या मुलांना आता 10 पर्यंत सुद्धा मोजता येत नाही. मग असं जर ह्या मुलांचं नुकसान केलं आणि ह्या बी मुलांचं नुकसान करून जर शाळा बंद पाडली तर ह्याच्यासाठी आम्ही प्रहार संघटनेच्या वतीने आणि हे पालक पण माघारी घेत नाहीत. आम्ही जर निवेदन देऊन रस्त्यावर उतरलो तर आम्ही माघारी घेणार नाही. तर त्याच्यामुळं मी ह्या 4 दिवसात जर रेग्युलर शाळा नाही भरली तर मी रस्त्यावर उतरल्यास राहणार नाही. एवढं तुम्ही लवकरात लवकर कारवाई करून रेग्युलर शाळा चालू झाली.